मन मंदिरा गजर भक्तीचा. आधारी नसताना जर त्या बायकोला विचारलं तुझे वडील कसे आहेत म्हणून, ते म्हणेल काय मारता काय माझ्या बापाला. म्हणजे स्फुरण सांगितलं मी. म्हणजे योग्य वेळेला योग्य स्फुरण येणं महत्वाचं आहे ना. नको ते स्फुरत नाही ना. नको ते स्फुरलं तर भानगड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कसं लिहिलंय बघा, जे शुद्ध शुद्ध आहुनी गतपदी बोलिले जे जाण पाहता ते ती तयाकडून तो अवघेची ते सर्व तोच आहे. तोच नटलेला आहे, दुसरं त्याच्याशिवाय ते स्फुरण मात्री काही तया तुझे नाही ऐसे पुढे काही बोलत असते. त्या स्फुरणा व्यतिरिक्त दुसरं काही नाही असंच मी पुन्हा पुढे सांगतो. तुम्ही म्हणाल ज्ञानोबारा हे पुन्हा पुन्हा का सांगतायत, मी तुम्हाला सुद्धा तेच पुन्हा पुन्हा सांगतोय. काही काही विषय पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय पक्के होत नाहीत. मी 4 वर्ष सांगतोय की ज्ञानेश्वर महाराज अज्ञान मानत नाहीत, अज्ञान कार्य मानत नाहीत, तरी पण आमच्या डोक्यातलं अज्ञान जात नाही. माझं बोलणं कळलं का? हा चिद विलास आहे. चिद म्हटल्यानंतर प्रकाश, प्रकाश म्हटल्यानंतर अंधकार येणारच कुठून. चित तत्व आहे म्हटल्यानंतर स्फुरण तेच आहे. म्हणून महाराज पुढे पुरक फरके दिसे की मागो जे डोकावते पाहता येणे या ते स्फूर्ती रूप. पुढे बघतं किंवा मागे डोकावतं ते स्फुरणच आहे. काय म्हणतायत? म्हणजे कसा व्यवहार होतो? पुढे बघतो किंवा मागे बघतो, पुढचं जाणतो किंवा मागचं जाणतो, स्फुरण तेच आहे. स्फुरण तेच आहे बरं का. हे बघा, तुम्ही रस्त्याने चाललाय, पुढची गाडी दिसते तसं मागची गाडी सुद्धा दिसतेच ना. स्फुरणच आहे ना ते. तुम्ही या पुण्यातले रस्ते ओलांडणं ही एक मोठी कसरत आहे. ते गाडीवर बसलेले असतात त्यामुळे त्यांना फुरसत नसते. आपण पायाने चालतो म्हणून आपल्याला फुरसत काढावी लागते. आणि इतकी कसरत, मागचा आला पुढचा आला मग इकडचा आला. नीट लक्षात ठेवा, हे सगळं स्फुरतंय. तुम्हाला न कळत इकडे हलताय तुम्ही. तुम्ही जर विचार केला थांबा आता गाडी येते मी हलतो, नाही म्हणजे कायमचा हल्ला, कायमचा हल्ला. काय सांगितलं मी? नाही नाही, किती किती गती आहे बघा. ईश्वरी सत्ता किती सूक्ष्म. असं 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 असं. अरे काय गंमत आहे. ओलांडताना ते इतकी कसरत घडते. डोळे करतात, कान हॉर्न ऐकतो, डोळे बघतात, अंग असं चोरून घेतो, शिव्या बाहेर पडतात. घासून गेला लेकाचा. पुढचं काही मला बोलायची गरज नाही, ते माहिती आहे तुम्हाला. काय घासून गेला, सापडला असताना तुडवला असता, पण तो गेला नाही 1 किलोमीटर. आता का तू स्वतःला तुडवून घेतोस? माझं म्हणणं कळलं का? गेला ना निघून. कशा करता सांगितलं? हे स्फुरद रूप म्हणाल कैसे तरी स्फुरण मात्रची असे. वन्य मात्र जैसे वन्यची सुख वन्य मात्र जैसे. अरे काय ज्वाळा काय तेच आहे, त्याचंच रूप आहे. ज्वाळा आणि अग्नी हे दृष्टांत पुन्हा पुन्हा तेच येणार. काय ते म्हणाले हे का? बरं, आपल्याला प्रयोग करायचा काय याच्याबद्दल? चला, काल काय सांगितलं ते इथे या 5 मिनिटं बोला. उद्यापासून तुम्ही प्रवचन करायचं ते जर सांगितलं तर. अहो माझी सुद्धा पाचावर धारण बसते. इतकं सोपं नाही ते. बाकीचे ग्रंथ निराळे हे अहो, आणि अवघड काय, तेच तेच करायचं पण निराळे रुची घालून करायचं अवघड आहे. निराळी भाजी करणं, निराळा प्रकार करणं हा भाग निराळा आहे, पण वस्तू तेच, जिन्नस तेच, करायचे तेच, करणारी तीच, वाढणारी तीच. किती इतकं सोपं नाही ते. आणि पुन्हा तुम्ही उद्या आला पाहिजे याची काळजी नाही का?
काय आता काय पुन्हा महाराज तेच तेच सांगतात, काय त्याच्यात आता संपलं, झालं, संपले बाबा महाराज. तुम्ही काय येताय तोच विषय आहे, पण नित्य नूतनपणाने ऐकायला मिळतो, त्याच्यातला आनंद भोगायला मिळतो म्हणून येत आहे. सांगायचं म्हटलं तर अजून सांगू का? मला जर तुम्ही सांगितलं एक 5 मिनिटापूर्वी बोललंय ते पुन्हा बोला, मला येणार नाही. नाही, मला ते पिंडच नाही माझा. माझे टी व्हीला जेव्हा कार्यक्रम झाले, ते कैवल्याचा पुतळा, तिथून सुरुवात झाली. ते म्हणाले तुमचा स्क्रिप्ट लिहून द्या. अरे का भानगड, तुम्ही काय करणार, 10 भाग करणार आणि काय 10 भागात बोलणार ते लिहून द्या. मी म्हटलं बा ते तुम्ही कार्यक्रम करू नका आमचे. ते म्हणले का, असं का बोलता? म्हटलं मलाच माहिती नाही मी काय बोलणार आहे, तुम्ही काय सांगू. नाही म्हणाले पण आमचा इथला कायदा आहे की तुमचं स्क्रिप्ट पास झाल्याशिवाय. म्हटलं करू नका ना, का कार्यक्रम करू नका. मी असं कधीही ठरवून कार्यक्रम केला नाही. कार्यक्रमाच्या पूर्वी मी चिंतन बिंतन करत नाही, मनन करत नाही. त्याला माहिती आहे प्रवचन आहे, तो चिंतन मनन करून मुखातून बाहेर पडतो, बरं का. म्हणून सुरुवातीला त्याचा पुंडलिक वरदे, शेवटी त्याचा पुंडलिक वरदे. हे मधले आलेले आम्ही वाढपे, जेवण दुसऱ्याचं. माझं बोलणं कळलं का? आमचं काय, आम्हाला नोकरी मिळाली वाढप्याची. त्या चौफोला घेऊन चटणी 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 चटणी, लिंबू 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 लिंबू, संपलं काम. काय शेवटी तुम्हाला माहीत नाही, वाढप्याला कोणी कौतुक करत नाही 2 लाडू वाढले काय जेवण, अगदी अग्रहाणी जेवण वाढलं. तसं आमचं काम वाढप्याचं आहे. पण कोणाचा तरी वाढपा होण्यापेक्षा साधू संतांच्या घरामध्ये वाढप्याची काम मिळालं याचं जीवनातला आनंद आहे, अतिशय समाधान. कशा करता सांगितलं की हे नीट लक्षात ठेवा की आहे तोच विषय मलाही सांगता येणार नाही. मी निराळ्या अंगाने सांगेल पण तसा सांगता येणार नाही. कारण का, हे आहे ते तत्व नित्य नूतन आहे. म्हणून म्हटलं मका तो विषय स्क्रिप्ट लिहून द्या. म्हटलं नाही जमत. म्हटलं करू नका. मग त्यांनी स्पेशल मला म्हणाले तर मग इकडे तिकडे झालं तर. म्हटलं एक लक्षात ठेवा, एक शब्द वावगा येणार नाही, एक शब्द जातीयवादाचा येणार नाही, एक शब्द राजकारणाचा येणार नाही. तुम्हाला जी भीती आहे ती, इकडे तिकडे कुणाबद्दल बोलणार नाही. आणि एक शब्द जर चुकीचा आला तर त्या दिवसाची सिरियल कॅन्सल करा. ते म्हणले अवघड आहे. म्हटलं करून बघा, करून बघा. तुम्हाला काय सांगू, सद्गुरूची कृपा, देवाचा आशीर्वाद. कार्यक्रम सुरू झाला, एकही शब्द कापावा लागला नाही, स्टार्ट टू फिनिश. नाही टाळ्या वाजवायच्या नाही, त्याला तो महत्त्वाचा आहे. काय मी स्फुरण सांगतोय, मी माझं सांगत नाही. स्फुरण कसं स्फुरलं, एक शब्द मागे घेतला नाही आणि एक शब्द जास्ती टाकला नाही आणि बरोबर त्यावेळेला संपलं. ते म्हणाले बाबा हे विशेष आहे. म्हटलं विशेष काही नाही, विशेष मी नाही, विशेष तुम्ही नाही. ज्या ज्ञानोबारायाला टी व्हीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा प्रचार करायचा आहे त्या ज्ञानोबारायाचं हे कौतुक आहे. आमचं काय आहे, आम्ही कोण आहोत, कोण आहोत. म्हणून स्वतःला कधीही काही मानू नका. मानायचं असेल तर संतांचे सेवक माना. बस एवढं जर लक्षात आलं तर माझी खात्री आहे आयुष्यामध्ये पराजय तुमच्या वाटणीला कधी येणार नाही. पण तुम्ही म्हणाल मी अभ्यास केला, मी शिकलो, मी एवढे कष्ट केले, दे सोडून, दे सोडून. काय अहो काही काही माणसं सांगतात आम्ही आयुष्यभर योग केला, अमकं केलं म्हणून आमची तब्येत चांगली. 50 वर्षी योग केल्याची कंबर धरून मेल्याचं मी समोर बघितलंय. याच्यामध्ये यत्किंचित माझ्याकडे येत होते. मी म्हटलं अहो तुम्ही करताना कसं, ते म्हणले ऊपर के हात आहे. मी म्हटलं आमचं योग चालतो, हा बघा हा झाला योग चालू. कशा करता म्हटलं, शेवटी काहीही जरी असलं तरी एक ईश्वरी सत्ता, त्याचं स्फुरण आहे, त्याचं स्फुरण आहे. आपण काय करतो प्रवचनाच्या निमित्ताने, योग्य स्फुरणाला खत माती घालणं. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले हे स्फुरद्रूप म्हणाल कैसे, किंवा परिमळ परिमळाचा प्राण. वा काय लिहितात बघा, परिमळ हाच परिमळाचा प्राण आहे, सुवास हा सुवासाचा सुवास आहे,
सुवास हा सुवासाचा सुवास आहे. रसूची रसा जिव्हा जाण, रसाचा रस हाच रस आहे. काय सांगतात बघा, काय कल्पना विलास आहे. रसाचा रस हाच रस आहे. रसामध्ये रस, बरोबर आहे ना. हे बघा, दोन शब्द आहेत. आज कोणचा रस केला? मोसंबीचा रस आहे. मला त्याच्यात रस नाही. शब्द कसा आहे? मला त्याच्यात रस नाही. मी त्याच्यात रस घेतला. कशाचा रस काढलाय? हां, जरा भाजीचा रस वार, पातळ वार, बरोबर आहे ना, रस. हां, तसं इथे म्हणतायत रसामध्ये रस. कुणाचा रस? नाही, कोणचा रस? आत्मरसच. रसामध्ये दुसरा रस नाही. तेवी स्फुरण आपणची स्फुरे. स्फुरण म्हणजे आपण स्फुरत आहे, सतत चालू आहे. स्फुरण 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 सतत स्फुरत आहे. बघा, एका टायमाला बघणं स्फुरत आहे, एका टायमाला ऐकणं स्फुरत आहे, एका टायमाला बोलणं स्फुरत आहे, एका टायमाला तुमच्याकडे बघत 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 प्रवचन चालू आहे. बरोबर आहे ना. हां, काय स्फुरण? हे स्फुरण अत्यंत महत्वाचं आहे. हाच स्फूर्तिवाद ज्ञानोबारांनी नाविन्याने सांगितला. हा स्फुरत रूपाच्या ठाई धर्म धर्मत्वा नाही, किंबहुना था काही निराळा धर्म आहे का? हा निराळा धर्म नाही, स्फूर्ती मात्र. स्फूर्ती मात्र. मी पहिल्या दिवशी सांगितलंय, चिद्विलास म्हणजे समग्राचं सेवन नामे चिद्विलास. समग्राचं सेवन हाच वारकरी धर्म. मन मंदिरा गजर भक्तीचा.